श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन आपण काल मोठ्या उत्साहात साजरा केला. देशाच्या भूतकाळातल्या प्रगतीच्या आढाव्याबरोबरच देशाच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आपल्या भाषणात राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी त्यांनी विविध योजना मांडलेत. शेतकऱ्यांबरोबरच राज्याला औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगतीपथावर नेण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. राज्याचा आर्थिक विकास दर हा 8% पुढे आहे. त्याबरोबरच जिल्हास्तरीय ग्रोथ इंजिन ही संकल्पनाही त्यांनी मांडली. आर्थिक विकास दर गाठण्यासाठी डेटा सेंटर, IT यासह विविध पातळ्यांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन प्रगती साधण्याचं त्यांचं धोरण आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याबरोबरच महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. श्रोतेहो, मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडलेला दृष्टिकोन, त्यांची धोरणं आणि विविध योजना डेटा सेंटर, IT हब आणि इतर मार्गाने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती साधली जाणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं जे विजन मांडलंय त्या विजन मांडताना त्यांनी एक मुख्य गोष्ट सांगितली, ती म्हणजे महाराष्ट्र हे ग्रोथ सेंटर होणार आहे. ग्रोथ सेंटर म्हणजे महाराष्ट्राचा GDP हा नेहमीच उंचावत राहील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात, भारत हा महासत्ता होणार आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो महाराष्ट्राचा असेल, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट यावेळेला विषद केली ती अशी की राज्यात दुष्काळ मुक्त करण्याची योजना आणि संकल्प त्यांनी मांडलाय. म्हणजे ते बोलताना असं बोलले की मागील पिढीने दुष्काळ पाहिला, पण येणारी जी पिढी आहे, ज्याला आपण झेन आणि झी अल्फा म्हणतो, या पिढीला दुष्काळ पाहायला मिळणार नाही. आणि ही महाराष्ट्रासाठी खूप चांगली आणि समाधानकारक बाब आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे जे उपक्रम राबवले, म्हणजे जसं नदीजोड प्रकल्प असेल, जलशिवार योजना असेल, त्यांनी मागच्या टर्ममध्ये पूर्ण केली होती. आणि या योजनातून त्यांचा असा एक उद्देश आहे किंवा ध्येय आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त होईल. तिसरं म्हणजे त्यांनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राने ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आणि त्याच्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय. आपल्या भाषणामध्ये त्यांनी ते पण सांगितलं की महिलांना सर्वाधिक न्याय आणि त्यांची आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांमध्ये महिलांना जो सर्वाधिक हक्क देता येईल, जसं जमीन हक्क आहे किंवा विविध शासनांचा थेट लाभ महिलांना कसा मिळेल, जसं लाडकी बहीण योजना आहे त्याचे थेट पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतात, अशा विविध योजना त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केल्या. आणि एकूणच आपले राज्य आणि आपला प्रत्येक जिल्हा हा कसा ग्रोथ इंजिन होईल, म्हणजे महाराष्ट्राला जर ग्रोथ सेंटर बनवायचं असेल तर त्याचा प्रत्येक जिल्हा हा त्याचं ग्रोथ इंजिन बनायला पाहिजे. तर त्याचं त्याने एक विशद केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांनी हे ध्येय पूर्ण केलंय आणि उर्वरित जिल्ह्यांचं जे ध्येय आहे ते पूर्णत्वाकडे जाते. तसंच जेवढी काही थेट परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते ती फक्त एका जिल्ह्यापुरती केंद्रित न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये ती परदेशी गुंतवणूक कशा कशा मार्गाने येईल, कोणते कोणते हब्स त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार करता येतील आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्यासाठी त्यांनी एक विजन तयार केलेलं आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये IT आणि टेक्नॉलॉजीचं कसं केंद्र तयार करता येईल, डाटा सेंटर कसा तयार करता येईल, कारण त्यायोगे प्रत्येक जिल्ह्यातली रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र कशा पद्धतीने ग्रोथ सेंटर असेल, कारण आपण पूर्वीपासून म्हणतो की देशाचा गाडा हा नेहमी महाराष्ट्राने हाकला आहे. तर आताचा जर आपण महाराष्ट्राचा विकास बघितला किंवा महाराष्ट्राचा GDP दर बघितला तर तो देशात सर्वाधिक जास्त महाराष्ट्राचा विकास दर आहे आणि त्यायोगे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हे गोष्ट विशद केलेली आहे. श्रोते हो, भविष्यातल्या विविध योजनांबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या प्रश्नांनाही तितकंच महत्त्व दिलंय. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना दिली आहे.
ही योजना आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याविषयी कोठेकर यांनी माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली, ज्यामागे शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज योजनेचा लाभ कसा देता येईल. आणि ही कर्जमाफी करत असताना इतकी वर्ष म्हटलं जायचं होतं की कर्जमाफी देणार आणि ती कर्जमाफी कशी होणार, कधी होणार. पण यावेळेला सरकारने अतिशय योग्य पद्धतीने म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यालाही त्या कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. आणि त्याच्यातून जवळपास 48,000 कोटी रुपयांची कृषी वीज बिलाची जी थकबाकी होती ती थकबाकी पण माफ केली आहे. म्हणजे जो काही छोटा मोठा शेतकरी आहे त्याला त्या कर्जमाफीतून दिलासा मिळालाय. आणि दुसरं म्हणजे त्याच्या ज्या विजेचं बिल होतं, कारण विजेच्या बिलाची पण शेतकऱ्यांची मागणी होती, त्याच्यासाठी एक वेगळी रक्कम काढून जवळपास 48,000 कोटी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आता हे सगळं करत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट केली, जी ज्यांनी बँकांना आधीच निर्देश दिलेले आहेत. ते निर्देश असे आहेत की नवीन कर्ज घेण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी मोकळा केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जर जुनं कर्ज असेल तर त्याची कर्जाची थकबाकी सरकार देणार आणि त्याचा सातबारा कोरा झाल्यानंतर त्याला नवीन कर्ज मिळणार. या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागत होता. कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी कर्ज देणं बंद केलं जात होतं बँकांकडनं. पण आताच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना एक की थेट रक्कम त्यांच्या खात्यात जाणार. 2 की बँकांना त्यांनी निर्देश दिले की ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000 पर्यंत आहे किंवा ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे, याच्या आधी थकबाकी भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांचं कुठलंही जुनं कर्ज तुम्ही ठेवू नका. आणि अशा सर्व शेतकऱ्यांचं जे बँकेचं आपण ज्याला पासबुक म्हणतो ते कसं कोरं करता येईल. म्हणजे आपण म्हणतो ना सातबारा कोरा केला, तर तो सातबारा कोरा कसा करता येईल, शेतकऱ्यांना नवीन कसं करता येईल, अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे. श्रोतेहो, राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. त्याची नेमकी योजना कशी असेल आणि त्याला लागणारा कालावधी, त्याची व्याप्ती, त्यामधून सुटणारा पाण्याचा प्रश्न आणि विकासाची संधी याविषयी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक सर्वाधिक चांगली आणि ऐतिहासिक अशी बाब मांडलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्याला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणं. म्हणजे ते बोलताना असं बोलले की या पिढीने किंवा मागील पिढीने दुष्काळ पाहिलाय, येणारी पिढी झेन-झी, झेन अल्फा या ज्या पिढी आहेत त्या दुष्काळ पाहणार नाही. तर त्यांनी पूर्ण जे जिल्हे आहेत ते कायमस्वरूपी दुष्काळमुक्त कसे करता येतील त्याचा एक प्रोजेक्ट, म्हणजे ज्याला आपण प्रकल्प म्हणू. प्रकल्प म्हणजे नदीजोड प्रकल्प. हा नदीजोड प्रकल्पांमध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, सह्याद्री रांगा ज्या आहेत, त्यातून वाहणाऱ्या नद्या ज्यांचं पाणी समुद्राला मिळतं ते सर्व पाणी वेगळ्या प्रकल्पातून लिफ्ट करायचं आणि बोगद्यांद्वारे गोदावरी खोरं असेल उत्तर महाराष्ट्रातलं किंवा मराठवाडा ह्या ठिकाणीच्या धरणांमध्ये नेऊन टाकायचं, जेणेकरून इथे जी कायमस्वरूपी जी दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्यांना त्यांचं पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी मिळू शकेल. दुसरं म्हणजे विदर्भातल्या पाण्याचा जो ताण आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो की विदर्भामध्ये पाण्याचा अनुशेष खूप मोठा आहे. तर त्यासाठी म्हणून वैनगंगा आणि नळगंगा नदीजोड प्रकल्प आहेत, असे प्रकल्प असतील, मराठवाड्यातला प्रकल्प असेल. या सगळ्या प्रकल्पामधून या सगळ्या नदीजोड प्रकल्प करायचे आणि त्यांचं पाणी जे वाहणारं पाणी आहे ते साचवायचं. पावसाचं पाणी जेवढं साठवता येईल त्यासाठी त्यांनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये जलशिवार योजना आणली होती. त्या जलशिवार योजनातून त्यांनी जी छोटी छोटी तळी तयार केली किंवा छोटे छोटे बंधारे तयार केले, त्यातून पाण्याचं अधिकाधिक सिंचन कसं करता येईल. आणि ही योजना पूर्ण झालेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर दुष्काळाचं प्रमाण हे कुठंतरी कमी होतंय. पावसाचा अनियमितपणा जरी असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिण्याचं पाणी पाऊस पडेपर्यंत मुबलक पाणी मिळू शकेल, मुळात शेतीला व्यवस्थित पाणी मिळू शकेल. याच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी पूर्णतः राबवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या योजना राबवताना त्याला सौर ऊर्जेची जोड कशी देता येईल, म्हणजे पाणी पंप असेल किंवा कोणत्याही अशा गोष्टी ज्या असतील ज्या प्रकल्पासाठी ऊर्जेचा प्रश्न येतो, विजेचा प्रश्न येतो, तर तो सौर ऊर्जेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल आणि शेतकऱ्यांना अखंड वीज कशी देता येईल याच्याबद्दलचं त्यांचं एक जे विजन आहे, ज्याला आपण 2047 विजन म्हणतो, ते विजन त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केलंय. आणि त्यामागे संपूर्ण प्रक्रिया कशी चालली आहे, ते विजन इम्प्लिमेंट कसं होईल याच्यासाठी त्याने एक डाटा सेंटर बनवलंय, याच्यासाठी त्यांनी एक वॉर रूम बनवली आहे. आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे विशेष कार्य करत असतं आणि त्याचे परिणाम आपल्याला एक दिसत आहेत की त्याने योग्य काम होत आहे. प्रगतिशील राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं पहिलं राज्य अशी राज्याची ओळख निर्माण करून राज्याने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवलाय. महिला सक्षमीकरणासाठीचं हे एक दमदार पाऊल आहे. याविषयी नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करण्याबाबतीतलं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं तेव्हाही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा सन्मान निधी कसा जाईल हे पाहणारं महाराष्ट्र राज्य आहे. आता ह्या सरकारने एक केलं की महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची योजना जाहीर केली. म्हणजे त्या सातबाऱ्यावरती त्या घरातल्या महिलेचं पण नाव कसं असेल याचा एक नियम बनवला आणि त्या माध्यमातून ज्या घरात महिला आहेत त्या महिला शेतकरी प्रमाणपत्र, म्हणजे आतापर्यंत शेतकरी म्हटल्यावरती एक पुरुष प्रधान संस्कृतीनुसार तो पुरुषच असेल असंही गृहीत धरलं जात होतं. पण यावेळेला सरकारने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याच्यामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र आता दिलं जाणार आहे आणि ह्या महिलांना म्हणजे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याची फक्त शेतकऱ्याची पत्नी किंवा शेतकऱ्याची बहीण, शेतकऱ्याची मदतनीस असं न राहता त्या महिलेची स्वतंत्र शेतकरी अशी एक ओळख निर्माण झाली आणि ही ओळख निर्माण झाल्यामुळे म्हणजे प्रमाणपत्रावरती त्या महिलेचं नाव आल्यामुळे अनेक शासकीय योजना असतात किंवा कर्ज वाटप असेल किंवा ज्या ज्या गोष्टी सरकारकडून शेतकऱ्यांना म्हणून मिळतात त्या सर्व योजनांचा आणि त्या सर्व निधीचा लाभ हा थेट आता महिलांना मिळणार आहे. म्हणजे त्या घरातली महिला, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की महिला ही त्या घरातला कणा असतो, तर त्या महिलेला सन्मान देण्यासाठी म्हणून ही योजना त्यांनी जाहीर केली. जशी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली किंवा लोकप्रिय झाली तशीच ही जी महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना जी आहे म्हणजे महिलेच्या नावावरती सातबारा असणार आहे, सातबाऱ्यामध्ये महिलेचंही नाव असणार आहे, ही योजनाही अल्पावधीत लोकप्रिय होईल असं तरी सध्या चित्र दिसतंय. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. त्यामुळे राज्याचा आर्थिक विकास दरातला सहभागही मोठा आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा ग्रोथ इंजिन ही योजना देखील आणली आहे. राज्याच्या या विविध प्रयत्नांविषयी कोठेकर म्हणाले, साधारण या वर्षाचा म्हणजे 2026चा 6 महिन्यातला जर आपण ग्राफ बघितला महाराष्ट्राचा तर आपला विकास दर 8.8 आहे. म्हणजे हा नक्कीच देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राचा सर्वाधिक विकास दर राहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये IT हब आहे, टेक्सटाईल हब आहे, मेडिकल हब आहे. म्हणजे अशा दृष्टीने ज्या ज्या उद्योगांच्या फॅकल्टीज आहेत त्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात कशा येतील. कारण मागच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री गेले होते तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक आणणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य होतं आणि ही गुंतवणूक येत असताना ही गुंतवणूक फक्त मुंबई, पुणे, नाशिक असं गोल्डन ट्रायंगल मध्येच येईल असं न पाहता ही गुंतवणूक राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सर्वंकष गुंतवणूक कशी येईल, त्या जिल्ह्यांमध्ये ते प्रकल्प उभे राहिल्यानंतर तिकडचा विकास दर कसा वाढेल, तिकडे रोजगार उपलब्ध होईल, रोजगार उपलब्ध झाल्याने प्रत्येक जिल्ह्याचा जो निर्देशांक आहे ज्याला आपण GDP दर म्हणतो तो वाढेल तर राज्य सक्षम होईल. म्हणजे हा जो 2047चा त्यांचा जो संकल्प आहे तो जर पाहिला तर जिल्हा निहाय विकास करून मग राज्याचा विकास करायचा आणि अशा पद्धतीने राज्यांचा जेव्हा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल. म्हणजे हे टप्प्याटप्प्याने बदलत जाणारं एक जो आलेख आहे तो मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासाच्या रोड मॅप वरती चालले आहेत त्या रोड मॅप वरती आज जर आपण बघितलं, एकूण जर संपूर्ण आपण अभ्यास केला, सगळे जर अहवाल बघितले तर असं दिसतंय की त्या रोड मॅप मध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक अग्रेसर चालणारं राज्य ठरलंय. श्रोते हो, मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. राज्याचा विकास म्हणजे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हे सूत्र यामध्ये जपलंय. त्यांच्या या धोरणानुसार महाराष्ट्र अधिक सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.